नाही नाही, संजय राऊत साहेबांच्या अथक प्रयत्नामुळे या ठिकाणी गाठीभेटी करून युती होत आहे. माननीय उद्धव साहेबांना पहिल्याच मीटिंगमध्ये त्यांच्याबरोबर ते गेले होते आणि त्यावेळेस नंतर आतापर्यंत 9-10 वेळेस त्या ठिकाणी त्यांच्यासोबतच होते आणि स्वतः मोठा कार्यक्रम झाला मुंबईमध्ये. आम्ही सर्वजण त्या ठिकाणी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिक आणि त्याचप्रमाणे आमच्या मनसेचे सर्व मित्र हे सगळे त्या ठिकाणी होते. सगळ्या जल्लोष होता आणि तिथून हा जल्लोष सुरू झाला. उद्याचा जल्लोष सगळ्यात मोठा राहील. खरं तर उद्याच्या जल्लोषाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहेच. जेव्हापासून ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा सुरू झाल्या हो. तेव्हापासूनच मुंबईमध्ये काँग्रेसची एक नाराजी आपण पाहिली. आता काँग्रेसचा स्वबळाचा नारा देखील दिलेला आहे, त्या संदर्भात काय सांगा? तर ते काय त्यांच्या पक्षाची भूमिका ती आहे. आम्ही फक्त आता इतकंच सांगू की आम्ही दोन्हीही बंधू एकत्र आल्यामुळे आमचं व्यवस्थितपणे त्या ठिकाणी चालेल आणि संजय राऊत साहेब बोलतात सगळ्यांशी, काँग्रेसशी बोलतात, बाकी राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या पक्षाशी बोलतात आणि ते जे अंतिम निर्णय उद्धव साहेब आणि राजसाहेबच घेतील. बरं, कुठेतरी मनधरणी करण्याचा प्रयत्न काँग्रेसचा, खरं तर शिवसेनेच्या वतीनं काँग्रेसची मनधरणी करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. काल याच अनुषंगानं संजय राऊतांनी राहुल गांधींना फोन देखील केला होता. काही चर्चा झाली या संदर्भात काही माहिती आहे का? नाही, ते माहिती काही नाही. ते ते जाऊन त्याने फोन केला वगैरे वगैरे, बाकी अजून काही अधिकृत माहिती काही आलेली नाही. हम्म, हम्म, हम्म. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडीत मनसेला सामावून घेण्यासाठी काही प्रयत्न होणार आहेत का? मनसेनं त्या संदर्भात सकारात्मकता दाखवलेली आहे का? हो हो, दाखवलेलं. त्यांच्या नेत्यांनी सांगितलंच. मनसे महाविकास आघाडीत येऊन खरं तर ही निवडणूक लढणार आहे अशी माहिती आहे. नाही, ते आता मी मी काय सांगितलं की दोन्ही बंधू ठरवतील बाकी पुढची दिशा. हम्म, हम्म, हम्म. आपली काय अपेक्षा आहे? नाही, आम्हाला तर हे वाटतं की बाबा जे जे आदेश देतील दोन्ही बंधू हम्म, तो आम्हाला मान्यच आहे आणि त्याप्रमाणे आम्ही जोरात कामाला लागू. हम्म, हम्म, हम्म. खरं तर ज्याप्रमाणे आपण पाहिलं की महाविकास आघाडीतील जे पक्ष आहेत त्यांची नाराजी तर आहेच, दोनही ठाकरे बंधू एकत्र येण्यावर. मात्र तिकडे सत्ताधारी देखील एकही संधी सोडत नाहीये ठाकरे बंधूंवर टीका करण्यासाठी. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचा जर स्वभाव पाहिला तर पाठीत खंजर खुपसण्याचा आहे अशा शब्दात सत्ताधारी टीका करतात. यावर आपण काय उत्तर देणार? ते ते नवनाथ म्हणून कोणतरी एक मुलगा आहे, हम्म, तो म्हणजे त्याचं काय वय माहीत नाही, हम्म, पण तो जन्म झाला नसेल असं त्या ठिकाणी ठाकरे परिवाराचं राज्य चालत आहे हम्म, आणि तो येऊन जाऊन त्या ठिकाणी टीका करत असतो. आता बरे खंजीर खुपसणार हे म्हणून तू कशाला जास्त भडकावं बोलतो? हम्म. तुला काय मिरची लागली का बाबा? जास्त कशाला तू बोलतोस? खरं म्हणजे तो नवनाथ हा कालचा आलेला मुलगा तो आम्हाला शिकवतो. म्हणजे हे बरोबर नाही. शिवसैनिक अनेक वर्षापासून अनेक असे शिवसैनिक आहेत त्यांचे मुलं सुद्धा तुमच्यापेक्षा मोठे आहेत. निश्चितच चंद्रकांत खैरे साहेब, उद्या दुपारी 12 वाजता खरं तर अधिकृत घोषणा होणार आणि याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेसाठी. उद्या दोनही ठाकरे बंधूंची युती होणार संदर्भातील महत्त्वाची माहिती स्वतः संजय राऊतांनी दिली आहे. या बातमीसह इव्हनिंग पल्समध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकशाही मराठी. नमस्कार.